येशू ख्रिस्ताचा जन्म पवित्र आत्म्यापासून झाला होता आणि ज्याच्यापासून आमचा जन्म होतो तो आमचा बाप असतो, कारण तो जनक असतो, म्हणून त्याला पिता म्हणण्यात येते. आणि येशू ख्रिस्ताचा पिता पवित्र आत्मा आहे. ही गोष्ट आम्हा सर्व ख्रिस्ती व्यक्तींना समजणे गरजेचे आहे. येशू ख्रिस्ताने देवाची ओळख करून देताना म्हटले की देव आत्मा आहे, आत्मे नाहीत अनेक वचन. देव एक वचन, देव आत्मा आहे. अर्थात या जगामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा असे देवाचे 3 तुकडे करून टाकलेले आहेत. पवित्र आत्मा हा देवत्वातला तिसरा व्यक्ती नाहीये. या अख्ख्या बायबल मध्ये कोणीतरी शोधून मला दाखवावे की पवित्र आत्मा हा देवत्वातला तिसरा व्यक्ती असावा. ही सर्व त्रैक्य देवाची शिकवणूक ही बायबलवर आधारित नाही. याला पॅगन डॉक्ट्रिन म्हणतात. आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता. हा देवाचा आत्मा म्हणजे कोण? देव आणि देवाचा आत्मा वेगळा नाही. तुम्ही आणि तुमचा आत्मा जसा वेगळा नाही तसा देव आणि देवाचा आत्मा वेगळा नाही.